सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करून तत्स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी नतमस्तक होतो। भगवंताच्या असीम कृपेने संत महात्म्यांच्या पावन आशीर्वादाने सज्जन भाविकांच्या हृदगत प्रेरणेने श्री श्री 1008 परमपूज्य स्वामी डिकेदासजी महाराज, परमपूज्य ब्रह्मलीन सद्गुरु वामन बाबा महाराज, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सावळाराम बाबा महाराज, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी वासुदेव महाराज, महंत श्री बाळकृष्ण महाराज आदी संत प्रभूतींच्या शुभ आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ डायगर यांच्या संयोजनातून डायगर गोठेकर कॅफेनगर कल्याण फाटा यांच्या व्यवस्थापनातून आपल्या सर्वांचं आराध्य स्थान श्रद्धास्थान असलेलं आपल्या डायगर गावातलं भगवान श्री दत्तात्रयांचं पवित्र देवस्थान आणि त्या देवस्थानाचा हा मंगलमय असा परिसर, ह्या प्रांगणामध्ये आजची ही सायंकाळ आज की शाम तो शाम के नाम भगवंताच्या नावाने ही सायंकाळ आपण 8 दिवसांकरता समर्पित करतो आहोत। सर्वप्रथम संयोजित केलेल्या या श्रीमद भागवत कथेच्या अत्यंत प्रयत्नपूर्वक परिश्रमातून तितक्याच श्रद्धेने सद्भावनेने व्यापक प्रमाणात आणि सुनियोजनात संपन्न होणारी ही श्रीमद भागवती कथा आजचा प्रथम दिवस आहे। प्रपंचात जेव्हा काही प्राप्त होतं तेव्हा तो प्रारब्धाचा प्रभाव असतो। प्रपंचातली प्राप्ती हा प्रारब्धाचा प्रभाव आहे आणि परमार्थातला लाभ हा प्रभू कृपेचा प्रसाद आहे। तो प्रभाव आहे आणि हा प्रसाद आहे। प्रभाव सर्व काळ सारखाच राहतो असं नाही। दुपारचा सूर्य प्रभावी असतो आणि सध्या त्याने ब्राईटनेस फारच वाढवलाय। आता एप्रिल सुरू झालाय, तो प्रभावी राहत नाही।
पुढे तो प्रभाव कुठेतरी उतरतो. प्रभाव टिकत नाही, टिकतो तो प्रसाद. अजून सोपं करायचं तर असं म्हणता येईल, प्रभाव टिकत नाही आणि प्रसाद तुटत नाही. तुटला तर तो प्रसाद नाही आणि टिकला तर तो प्रभाव नाही. मग देवाचा प्रसाद आपल्या जीवनावर होतो, त्याची कृपा आपल्यावर प्रवाहित होते. पण या ओळखायच्या काही खुणा आहेत ना. एखादा माणूस तूप खाऊ लागला तर लोकांना कळतं का? त्याच्या चेहऱ्यावर त्या तुपाची मजबूती दिसते. फार कशाला, एकादशीचा उपवास सोडवलाय का नाही सोडवलाय हे पण दिसतं कधी कधी. आता चतुर्थी बाकी आहे आपली, त्याच्यात एवढा दिंडी सोहळा झालाय. पण एकदा चतुर्थी सोडवली, कितीच आहे आज मुहूर्त? 9:27 म्हणजे यावरून कळतं ना. मग तशी देवाची आमच्यावर कृपा आहे हे कशाने कळेल? त्याची खूण काय? मला असं वाटतं देवाची सेवा आपल्याकडून घडू लागली, देवाचं भजन आपल्याकडून घडू लागलं, देवाच्या उपक्रमात आपण सहभागी होऊ लागलो, मग समजून जायला हरकत नाही की देवाची आपल्यावर आता कृपा होऊ लागली. वैकुंठवासी सावळाराम महाराज एका अभंगावर कीर्तन करायचे. काही लोक त्याला क्षेपक ठरवतात. आपल्याला चांगला विचार जिथून मिळेल तो स्वीकारावा. अभंग क्षेपक असू दे, आपण आक्षेपक नाही पाहिजे, आपण प्रक्षेपक पाहिजे. चांगलं वाक्य कुठेही असू शकतं. अभंग असा आहे, जाणावी ती कृपा हरीची जाहली, चिंतनी लागली मनबुद्धी, अनुभव होता वासना बिराली, वृत्ती मुरडली उभराटी. किती गोड शब्द आहे. जाणावी ती कृपा हरीची जाहली, हरीची कृपा माझ्यावर झाली. कसं जाणार? त्याची खूण काय? त्याची ओळख काय? चिंतनी लागली मनबुद्धी. आपलं मन, आपली बुद्धी देवाचं चिंतन करू लागली ना, म्हणजे आपल्यावर हरीची कृपा झाली असं जाणावं. आणि प्रपंचातलं मिळणं याचा तसा कृपेशी फार संबंध नाहीये, फार संबंध नाही. म्हणून चांगलं न वागणारी माणसं सुद्धा जगात श्रीमंत आहेत. खोटे नाटे व्यवहार करणारे सुद्धा चांगल्या गाड्यांमधून फिरतात. असू शकतं असं. देवाची कृपा जर चांगलं वागणारावर होते तर काही माणसे या जगात चुकीची वागतात आणि तरी ती श्रीमंतीत जगतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांचं प्रारब्ध आताच चांगलं आहे. मागे करून ठेवलेल्या कर्माचं प्रारब्ध उभं राहिलंय आणि आता त्यांना त्याचा लाभ घडतोय. पण ती प्रभाव आहे. पण देवाची सेवा घडतीये ना. आम्ही कथेच्या मंडपात येऊन बसलोय ना, भजन करतोय ना, देवाची सेवा करतोय ना, याचा अर्थ त्याचा आपल्यावर नक्की प्रसाद आहे. प्रसादाशिवाय हे होत नाही. म्हणतात मग मरायला तर टेकू द्या, मग ऐकू. मला असं वाटतं ऐकता येतील तोपर्यंत ऐकून घ्या, नंतर आपली इंद्रिय आपलं ऐकत नाहीत. मरायच्या आत एक भागवत ऐकलं पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी काय मरणापर्यंतची वाट पाहावी. काही लोक म्हणतात आम्ही भरपूर ऐकली, मग झालं आमचं काम. याला सातत्य लागतं. या गोष्टी सतत पाहिजे. त्याला इंग्रजीत फार शब्द छान आहे, हॅमरिंग. हॅमरिंग त्याचा सतत मारा झाला पाहिजे.
सतत मारा. थोडा मॉनिटर होतो. चुकीचा विचार सुद्धा आपल्या जीवनामध्ये सतत मारा करूनच उभा राहतो ना. फार कशाला. आपल्याकडे बारसं होतं ना 12 दिवसांनी. मग ती आत्याबाई त्या पोराच्या कानात काय सांगते, नाव उद्घोषित करते ना. ते आत्यानेच करायचंय आणि दुसरं कोणी केलं तर मोठा फुगा येतो तिला. मग हा तिचा तो मान असतो, ती कोणाचं मानतच नाही. मला खरं सांगा, ते नाव आपल्याला ठेवलं गेलं, आपलं पूर्वीपासूनच ते नाव आहे का? कसं का असे ना, पण ज्याचं जे नाव आहे ते नाव त्याला ठेवलं गेलं. आणि तोच माणूस जाणता झाल्यानंतर त्या नावाचा कोणी उच्चार जरी केला तरी पटकन आपली मान वळते ना. मग ते नाव जर आपल्याला जन्मापासून नव्हतं तर ते नाव उच्चारल्यावर आपली मान वळते. याचा अर्थ काय? आपण लहान असताना, पाळण्यात असताना आपल्याकडे पाहून त्या नावाचा सतत उच्चार होतो. आपण दिसलो, आपल्याला पाहिलं की मग नाव उच्चारलं जातं. काय असेल? रामचंद्र असेल, कृष्णचंद्र असेल. मग त्या बालकाच्या मनावर एक संस्कार होतो. काय? आपल्याला पाहून नेहमी हेच नाव उच्चारलं जातं, म्हणजेच हे नाव आपलं आहे. म्हणजे त्याला काय माहिती की त्याचं नाव काय आहे ते, आणि हे माझंच नाव आहे हे मला कसं काय पटेल? त्याच्यासाठी आपल्या प्रत्येकाचं मानसशास्त्र काय काम करतं? ते नाव जे आहे आपल्याला पाहून सतत उच्चारलं गेलं, म्हणून आमच्या मनाचा संकल्प दृढ झाला की हेच नाव आता माझं आहे. मग माणसं त्या नावाचा कुठेही उच्चार झाला की ओ देतात. तात्पर्याने आपल्याला सांगायचं इतकंच आहे, जे आपलं नावच नव्हतं, ज्या नावाचा आपल्याशी कधी आधी संबंध नव्हता, पण सतत आपल्याला पाहून त्याचा उच्चार आघात केल्यामुळे आम्ही त्या नावाकडे पाहून ओ देऊ लागलो ना. तसे कथेच्या निमित्ताने चांगले विचार, सद्गुणांचा सतत आपल्यावर मारा करावा लागेल. त्या चांगल्या गोष्टी सतत समजून घ्याव्या लागतील. मग हळूहळू तो विचार, ती भावना आमच्या ओळखीची होते. आणि ती भावना ओळखीची झाली की मग आपल्याकडून ती कामं आपोआप होतात. ते काय करतो? मूर्ती दगडात आणतो, मूर्ती दगडातून बाहेर आणतो. याचा अर्थ काय? दगड कोणताही असो, कसाही असो, प्रत्येक दगडात मूर्ती आहे की नाही? प्रत्येक दगडात मूर्ती आहे. असा दगड नाही की ज्याच्यात मूर्ती नाही. मग शिल्पकार काय करतो? तो छिन्नी हातोडी घेऊन बसतो आणि त्याचं काम सुरू होतं. 7 दिवसाचं त्याचं ते काम असतं आणि 7 दिवस तो छिन्नी हातोडी घेऊन बसलेला असतो. एक एक टवका उडतो. आणि खरं सांगू, कथेत कीर्तनात बसल्यानंतर आपले असे टवके उडत राहतात. काहींचा तो मोठा धलपाच निघतो. माणसं आजूबाजूला बघतात, याला तर आपलं माहित नाही ना, महाराजांना कसं काय माहिती? नाही, बहुतेक नसावं, ते मोघम बोलत असावे. हे रेडीमेड कपड्याचे दुकानवाले आहेत. त्या प्रत्येक प्रहाराने आपले असे धलपे निघतील, ते निघू द्यावेत. सांगू नका कोणाला आपला किती मोठा तुकडा निघाला. तुकडा का काय म्हणतात त्याला आपण? मोठा असा भाग निघाला तर बोला, तुकडा, धलपा, अजून असेल ना काहीतरी आपला शब्द आहे त्याला छान. धबका. मोठा तुकडा निघतो कधी कधी छोटे छोटे तुकडे निघतात. पण हे निघाले पाहिजेत. कारण शिल्प काय करतं, शिल्पकार काय करतो, जे जे त्या मूर्तीच्या सुंदरतेला जो भाग बाधक आहे तो सगळा बाजूला काढतो. मग आपल्यात सुद्धा एक सुंदर असं जीवन आहे, आपल्यात एक सुंदर अशी एक व्यक्ती आहे.
पण बरेचसे दगड असे बराचसा भाग ओबड धोबड निघालेला असतो. कुठे ईर्ष्या असते, कुठे द्वेष असतो, कुठे मत्सर असतो, कुठे स्पर्धा असते, कुठे कॉम्पिटिशन असते, कुठे घृणा असते, कुठे वासना असते, कुठे द्वेष असतो, कुठे क्रोध असतो, कुठे आसक्ती असते, कुठे लोभ असतो, कुठे अहंकार असतो. मग भागवत काय करतं? आपले टवके उडवतं. लक्षात घ्या, जो दगड या शिल्पकाराच्या पद्धतीने फुटत जातो ना, शेवटच्या दिवशी त्या दगडातून एक सुंदरसा आकार उभा राहिलेला असतो. 7 दिवसाचं हे व्यासपीठ हे शिल्पकर्मच आहे आणि दुसऱ्याला नाही, आपल्यालाच करायचं आहे. संतांनी श्रीमद भागवताकडे खूप आदराने पाहिले. इतकी पुराण आहे, परंतु आज कथा श्रीमद भागवताच्याच का होत आहे. केवढं प्रेम आहे लोकांचं भागवतावर. इतके द्वेष करणारे आहेत कथेचे, तरी कथा जोरातच चालू आहेत. म्हणजे केवढं प्रेम आहे लोकांचं. बाकी माणसं बोलतायत कथा होऊ नये, कथा होऊ नये, आणि कथा अशी आहे की झाल्याशिवाय राहू नये. पूर्वापार चालत आलेली कथा ही व्यवस्था आहे. किंबहुना आपल्या जन्माचं सार्थकत्व जर मिळवायचं असेल तर आम्हाला कथेचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. तुकोबाराय तर त्याच्याकरता आपली सगळी वाणी कौतुकाची उधळतात. जो ह्या गोष्टी करतो, गीता भागवत बोला बोला, जगणं आणि जीवन आमचं स्वतंत्र असलं तरी आम्ही ग्रंथांच्या आधाराने जगतो. मी कसं बोललं पाहिजे, मी कसं चाललं पाहिजे, आपली सगळी शास्त्र आपल्या ग्रंथांनी प्रकाशित केलेली. खुदा असे विचारे वेचकरी. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, तुकोबारायांनी सांगितलेलं अर्थशास्त्र अजून आपल्या अर्थशास्त्र्यांच्या डोक्यात बसत नाही. का? आजपर्यंत इकॉनॉमिक्सला जेवढे सिद्धांत शिकवले जातात, हे सिद्धांत पैसा यावा कसा हे शिकवणारे आहेत. पण त्या पैशाच्या विनियोगाबद्दल विशेष दृष्टी टाकणारं अर्थशास्त्रच नाहीये. मला सांगा, कोणत्या अर्थशास्त्रात विधान आहे की तुमच्या पैशाला साधन माना, साध्य नाही हे शिकवणारं अर्थशास्त्र आपल्याकडे आहे. म्हणजे आमचं जीवन आम्ही बोलावं कसं हे ज्ञानेश्वरी सांगते. तैसे साज आणि भवाड, विदुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ मृतासे, त्याचंही आम्हाला शास्त्र आहे. आपली बोला शेळे मेसेज
त्याचा इतका अतिरेक झाला. हे शिळे मेसेज आहेत का सिली मेसेज आहेत हेच. दोघी जणी बसल्या खिडकीमध्ये, बसल्या आणि दोघीचा वाद सुरू झाला. एक म्हणते खिडकी बंद करून टाका, बंद करून टाका. दुसरी म्हणते नाही नाही खिडकी उघडीच राहू द्या. ते म्हणाले बंद करा. खिडकीला काचच नाहीये. निरर्थक गोष्टीत वेळ घालवू नये. आम्ही हा विचार जरूर केला पाहिजे. आमची गुड मॉर्निंग म्हणजे काय राहिला पाहिजे. कोणता काळो या जगात मीच शहाणा आहे, मीच श्रीमंत आहे, सगळं मलाच कळतं, या अहंकाराचा काळोख आहे तोपर्यंत दिवस उजाडणार नाही. आय एम ऑलवेज करेक्ट हा काळोख आहे, समजायचा पक्का अंधारातला आहे. मग तो अंधकार दूर केला पाहिजे. मग अंधार दूर होण्यासाठी पहाट तर झाली पाहिजे ना. मग ती पहाट कशी होणार? गुरुवचनेचा करतात, डोळ्याचा करतात, ओठाचा करतात, कानाचा करतात, हाताचा करतात, पायाचा करतात. मेकअपवाले केसात काय असावं ते सांगतात आणि शास्त्र डोक्यात काय असावं ते सांगतात. केसाची स्टाईल कशी असावी ते सांगण्याकरता सामान्य भौतिक शास्त्र आहे. पण डोक्यात काय असावं ते सांगण्यासाठी अध्यात्मशास्त्र आहे. मला सांगा, केस छान विचारले आणि डोक्यात जर चांगला विचार नसला तर या माणूस केस छान विचारले पण डोक्यात चांगले विचार नसतील तर ते केस बघून पण लोक म्हणतील काय केस आहे का? डोक्यात काहीच नाहीये. मग डोक्यासाठी काय पाहिजे? संतांनी आम्हाला ग्रंथांचा आधार दिला. मी पिंपळेश्वरला एक मुद्दा मांडला होता, तो पुन्हा उद्धृत करतो. तो संवाद तुमच्याशी झाला पाहिजे. आता भगिनीच्याकडे कपाट असतील ना, फर्निचर ओके, कशा कशाची कपाट घेता आपण तिकडे? कपडे, साड्यांची कपाट. आपण काय एकदम जयललितांचा रेकॉर्ड मोडू शकत नाही म्हणा. असं म्हणतात तिच्या कपाटात 10,000 साड्या सापडल्या आणि 750 सॅन्डल जोड. काय विचार होता काय माहिती तिचा. साड्यांची कपाट आहेत ना, त्यांच्या बाजूला ड्रॉवर दागिन्यांसाठी म्हणून तो साड्यांना 2 कपाट असतील, दागिन्यांना 1 कपाट असेल. आपण कधी असा आग्रह धरला का फर्निचर वाल्याला? अरे ही सगळी झाली, आता अजून एक मोठं कपाट बनव मला. कशासाठी? मला पुस्तकं पण घरात माझ्या असली पाहिजे. मला सांगा इथं किती जणांच्या घरी पुस्तकाचं कपाट आहे? भगिनींचं म्हणणं काय आहे? बघा आज पहिला दिवस, 8 दिवसात सर्वे होईल. नाही तर माझ्या घरी पुस्तकाचं कपाट असलं पाहिजे असं आम्हाला वाटलं पाहिजे. हा डोक्याचा मेकअप आहे. शास्त्र ते सांगतंय. त्या वाचनालयातलं एक गोड वाक्य आहे, ज्या घरी नाही पुस्तकाचं कपाट ते घर होईल केव्हाही सपाट. मग ही सगळी कपाट उपयोगाचीच नाहीये. आमच्या घरी वाचनालय असलं पाहिजे. वाचनाचा लय झाला ना तर संस्कृतीवर प्रलय येतो, लक्षात ठेवा. आमचे ग्रंथ आम्हाला जगण्याची नजर सांगतात. आणि जर आम्ही ग्रंथांना विचारलं नाही तर मी कसं वागायचं, मी कसं जगायचं आणि माझ्या जीवनाकडे कसं बघायचं हे मला कोणी शिकवायचं? सिरियल नाही का? बरं ते सिरियल पण अद्भुत राहतात. मागे एक आली होती, तिचं नावच इतकं खतरनाक होतं, माझ्या नवऱ्याची बायको. म्हटलं काय आहे हे? जगण्याला आग लावून घेणं आहे. मग आता इथून पुढे कपाट होईल ना? आपल्या डायगरला वाचनालय आहे का हो भाऊ? पाटील भाऊ नाही आहे ना? पहिल्या दिवसापासूनच आपण करू. आपल्या दत्त मंदिरला एक आध्यात्मिक आणि स्पर्धा परीक्षांचं, म्हणजे जी मुलं पुढे UPSC MPSC चे एक्झाम्स देतात त्याचं वाचनालय ह्या परिसरामध्ये
सुरू झालं पाहिजे. आणि ते नुसतं सुरू नाही झालं पाहिजे, काल्याच्या दिवशी त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे. आणि त्या वाचनालयाला पहिली 5,000ची देणगी माझी आहे. आता आपल्याला 8 दिवसात कामाला लागायचं. वाचनालयाचं उद्घाटन करूनच आपण काल्याचं कीर्तन करणार आहोत, लक्षात घ्या. तुमचं काय म्हणणं आहे? ते तर आता आमच्याच बाजूने आहेत, काहीच अडचण नाही. आता प्रश्न तुमचाच आहे. उद्या आपण रॅक आणू, कोणती रूम ती ठरल्यानंतर करूया. पुस्तकं मागवण्याची लगेच व्यवस्था होईल. आपल्याला काल्याच्या दिवशी वाचनालय सुरू झालं पाहिजे. आणि त्या वाचनालयाला नाव पण आपण आधीच देऊन ठेवू, म्हणजे पुढचं काम सोपं जाईल. पूज्य स्वामी डिकेदासजी महाराज वाचन मंदिर हे त्याचं नाव राहील. ठरलं ना आता पक्क? हा, काल्याच्या दिवशी उद्घाटन आणि मग काल्याचं कीर्तन. काय हे सगळं पाहिजे? नवी पिढी वाचली पाहिजे. त्यासाठी नवी पिढी वाचली पाहिजे. वाचाल तरच वाचाल. आणि ग्रंथांच्या नजरेने जर आम्ही जगलो तरच आम्ही जगलो महाराज. आणि लक्षात ठेवा, जे शास्त्राचा ग्रंथाचा आधार न घेता चालतात, मग ते एकमेकाला ना चाचपत जगत असतात. आणि पटलेलं सुद्धा तुम्हाला जगता येणार नाही जर आम्ही ग्रंथांचा आधार घेतला नाही तर. आपल्या बुद्धीला पटलं ना की दारू आणि मटण ह्या गोष्टी शुभ कार्यात नको, तुम्ही ग्रंथांचा आधार घेऊन तुमचा विचार पक्का केला तर तुम्ही कोणालाच भीक घालणार नाही. तेव्हा माळकरी लोक पण विचार करतात, सोयऱ्यांना काय वाटेल? अरे असली सोयरी ठेवतोच कशाला? जे माझ्यासाठी योग्य आहे त्याच्यावर माझी पकड व्हावी. कॉन्फिडेंटली जगा, अशी धडपडत जगू नका. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, वाटेल भेटेल त्याला पण काय वाटेल. माझ्या जगण्याबद्दलचं मत पक्क असलं पाहिजे. माझ्या जगण्याबद्दलचं मत नक्की असलं पाहिजे. आणि ते मत तयार करण्यासाठी भागवत आहे. हळूहळू आमच्या जीवनातले निरनिराळे कोण दुरुस्त करत करत आम्हाला कृष्णाच्या चरणाजवळ घेऊन जाणारी व्यवस्था म्हणजे भागवत आहे. आमच्या संतांनी भागवताला कल्पवृक्ष म्हटलंय. मला असं वाटतं भागवत कल्पवृक्षाच्या पलीकडे. कारण कल्पवृक्षाच्या खाली बसल्यावर तुम्ही जे मनात येईल कल्पना कराल ते तुम्हाला मिळेल. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगे जोजी. कल्पतरू खाली फळे ती मागितली. कल्पवृक्षाच्या खाली बसाल तर जे पाहिजे ते मिळेल. पण मला म्हणायचं इतकंच आहे, तुम्ही काय मागायचे ते कल्पवृक्ष सांगेल तुम्हाला. एक जण चुकून बसला कल्पवृक्षाच्या खाली. काही माणसांना हे माहित नसतं की आपण कोणत्या प्रकारच्या झाडाखाली बसलोय. तो बसला नेमकं ते झाड कल्पवृक्ष. त्याच्या मनात सहज विचार आला, एवढं गरम होतंय, इथं गार पाणी कुणी आणून देतं तर फार बरं होतं. आता कल्पवृक्षाच्या खाली बसलेलं ना, लगेच पाणी आलं तर काय, कल्पवृक्षच आहे इथे कुठेतरी. टायगर वाले लक्की आहेत. फक्त ते असे खालूनच सोडून द्या, म्हणजे त्या कल्पवृक्षाच्या फांद्या आडव्या नको यायला आपल्याला कथेत. पण इथं कोणी पाणी आणून देतं तर फार बरं होतं. आता कल्पवृक्ष असतो, कल्पवृक्ष म्हटल्यावर पाणी हजर. पण माणसाच्या इच्छा थांबत नाही. तुम्हाला पाणी मिळालं, इथं जेवण मिळालं असतं तर किती छान झालं असतं. आज चतुर्थी पण होती, उकडीचे मोदक असते तर किती बरं झाले असते. मोदक हजर. तुम्हाला इतकं छान जेवण झालं. आता कोणी एसी कूलर लावून दिला असता, अशी मस्त झोप झाली असती. सगळं हजर, गादी हजर, कूलर हजर, एसी हजर. तेवढ्यात तो म्हणाला, इथं कोणी पाय चेपायला असतं तर किती बरं झालं असतं. एक दासी हजर पाय चेपायला. त्याच्या मनात एक डाऊट आला, जे मनात येतं ती वस्तू हजर होते, इथं भूत तर नसेल. त्याच्याशिवाय असं कसं काय होईल. भूत म्हटल्यावर भूत हजर. तो म्हणाले, मला खाणार तर नाही ना. खाणार नाही म्हटल्यावर तर खायला तयार. खाऊन संपवलं त्याला. कल्पवृक्षाने दिलं बरोबर आहे. तुम्ही ज्याची इच्छा केली ते पुरवलं बरोबर आहे. पण आमची इच्छा काय असावी हे त्या कल्पवृक्षाने सांगितलं.
भागवत हा कल्पवृक्ष आहे. तुम्ही इच्छिलेलं तुम्हाला मिळेल, पण तुम्ही इच्छा काय केली पाहिजे ते सुद्धा मिळेल. मग भागवत या कल्पवृक्षाखाली बसल्यावर कोणती इच्छा होते? भगवंताच्या सेवेची इच्छा होते, भक्तीची इच्छा होते, भजनाची इच्छा होते, देवाच्या सेवेला स्वतःशी जोडून घेण्याची इच्छा होईल, परमात्म्याबद्दलची प्रीती वाढेल. या सगळ्यांच्या इच्छा निर्माण होतील आणि त्या पूर्ण सुद्धा होतील. म्हणून आपण श्रीमद भागवतासारख्या कल्पवृक्षाखाली बसलो आणि आपण जिथे आहोत, ज्या स्थानात आहोत, त्याचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे ना. याकरता महात्म्य ऐकण्याची पद्धत आहे. महात्म्यांनी गायलेलं महात्म्य आपण पाहिलंच पाहिजे ना, तरच त्याचं महात्म्य आपल्याला कळणार आहे. पद्मपुराणाच्या अंतर्गत आलेल्या श्रीमद भागवत महात्म्याचा एक 6 ते 7 अध्यायाचा पूर्व विभाग आहे. म्हणजे जे भागवत आपण ऐकतो ते किती श्रेष्ठ आहे, ते आम्हाला कोणता परिणाम देणार आहे याची आम्हाला चर्चा झाली पाहिजे. मात्र एक नक्की आहे, हे भागवत आम्हाला भक्तीची दीक्षा देण्यासाठी, हे आमच्याकडून सेवा करून घेणार आहे, हे आम्हाला भजन करायला लावणार आहे. आणि हे सगळं आपल्यासाठी घडावं, आपल्याकडून घडावं, आपल्या हातून घडावं, त्याकरता आपण इथं आलोय. आज मंगलाचरणाच्या आधाराने श्रीमद भागवताचं महात्म्य सुरू करत असताना ज्या दत्त महाराजांच्या दरबारात आपण आज विराजमान झालोय, त्या दत्त महाराजांना पहिल्यांदा वंदन करून मूळ कथा भागाला आपण आरंभ करूया. नमन माझे गुरुराया, गुरुराया, नमन माझे तुझे अवधूत मुनी, माझ्या जीवाची विश्रांती, तुझे चरणाजवळ बसून आपण भागवताचं गायन करतो. या भागवतात आणि दत्त महाराजांमध्ये खूप साम्य आहे. श्रीमद भागवताने ज्या देवाच्या अवतारांचं गायन केलंय त्या अवतारांची संख्या आहे 24. आणि दत्त महाराजांनी ज्यांच्याकडून ज्ञान घेतलंय त्या गुरूंची संख्या सुद्धा आहे 24. भागवताचे अवतार 24 आणि दत्त महाराजांचे गुरु 24. आणखी सोपं बोलू, भागवताचे देव 24 आहेत आणि दत्त महाराजांचे गुरु 24 आहेत. असे 24 देव गुरु आपल्याला इथे एकत्र पाहायला मिळतात. बरं, हे 24च का? 24 गुरु म्हणा किंवा 24 अवतार म्हणा, हाती एकदा लाभले ना 24 तास टेन्शन नाही. कारण आपल्या दिवसाला तास सुद्धा 24 आहे. अशा 24 अवतारांच्या श्रीमद भागवताला 24 गुरु असलेल्या दत्त महाराजांच्या चरणी बसून आपण त्याचं पान करणार आहोत. सुरुवातीला महिमान सांगितलं गेलं पाहिजे, त्याचं मोठेपण कळलं पाहिजे. ते मोठेपण कळलं
तर त्याबद्दल आपल्या मनात आदर निर्माण होईल. म्हणून या मंगलाचरणाचा प्रारंभ महात्म्यातला असा आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. व्यासांनी मंगलाचरण केलंय. या मंगलाचरण, आता व्यासांचं मंगलाचरण आहे ते एखादी गोष्ट मांडण्यासारखी असली तरी मांडणाऱ्याच्या हाताचं असं कौशल्य असतं की त्याच्याकडून ती छान मांडली जाते. काही लोकांच्या हातचा नुसता ठेचा असला तरी माणूस खात राहतो, आणि काहीकडे सगळं द्या तरी असं म्हणत असं वाटतं याला ठेचा वधव, म्हणजे हाताचा गुण असतो. व्यासांच्या हातात मंगलाचरण सापडले, त्याचं सोनच केलं त्यांनी. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. व्यास विशाल बुद्धीचे, म्हणून व्यासपीठावर बसणारा माणूस त्याच्या बुद्धीचा व्यास भरपूर बसतो, तो व्यापक असावा. व्यासपीठावर आलेल्याची जबाबदारी आहे, त्याने व्यापकतेने काम केलं पाहिजे. व्यासांनी मंगलाचरण केलंय. वेदव्यास म्हणतात सच्चिदानंद रूपाय. तत्ववेद्यांच्या म्हणण्याप्रमाणे या एका श्लोकात भगवंताच्या 3 अंगाने देवाचं दर्शन केलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय हे आहे देवाचं स्वरूप. विश्वोत्पत्त्यादि हेतवे हे आहे देवाचं सामर्थ्य. आणि तापत्रय विनाशाय हा आहे देवाचा स्वभाव. स्वरूप, सामर्थ्य आणि स्वभाव. बरं, आता अडचण अशी आहे, हे त्यांनी सांगितलंय बरोबर आहे, पण हे आपल्याला का कळावं हा प्रश्न आहे. स्वरूप का कळलं पाहिजे, सामर्थ्य का कळलं पाहिजे, आणि स्वभाव का कळला पाहिजे. स्वरूप कळलं तर उपासनेला सोपं आहे. उपासनेकरता स्वरूप कळावं, विश्वास बसण्याकरता सामर्थ्य कळावं, आणि जवळीक निर्माण होण्यासाठी स्वभाव कळावा. सच्चिदानंद रूपाय कळलं, उपासनेची व्यवस्था आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे विश्वासाची व्यवस्था आहे. तापत्रय विनाशाय जवळीक निर्माण होण्याची व्यवस्था आहे. ज्याचं मी भजन करतोय तो कसा आहे तो मला माहित पाहिजे, नाही तर अर्जुनासारखे उद्गार निघतात. ज्या वेळेला विश्वरूप दर्शन झालं त्याला वाटायचं आजपर्यंत अर्जुनाला आपल्या मिसेसचाच भाऊ आहे हा. काय म्हणतात त्याला आपल्याकडे, मेवण्याला काय म्हणतात, भाऊजी. अगदी सोपं, म्हणजे भाऊजा. तोपर्यंत अर्जुनाचं हेच म्हणणं होतं की हा कोण आहे, आपला भाऊजाच आहे. पण ज्या वेळेला विश्वरूप दर्शन झालं ते अखिन्नतेचे उद्गार आहे. सखेति मत्वा प्रसवम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. देवा चुकलो हो मी, देवा मी चुकलो. काय माऊलीने तर इतकं सजवलंय ना अर्जुनाचा तो विनय. अर्जुनाला खंत वाटते. मी घरचाच समजलो होतो, घरच्यांना स्वभाव कळतो, प्रभाव नाही. हा परिया इसिया तू ते स्वामी
कहीच नेणो जी आम्ही म्हणून सोयरे संबंध धर्मी राहटलो तुझशी. आम्हाला वाटलं तू नुसता सोयराच आहे आमचा. काय काय काम करायला लावली तुला देवा. या कौरवाची या घरा शिष्टाई धाडिलासी दातारा ऐसा वणिजेसाठी जगेश्वरा विकिलासी आम्ही. अर्जुनाला किती किती गिल्टी फील झालंय. माऊलीने ते परफेक्ट नोंदवलंय. तू योगी आमचे समाधी सुख कैसा जाणेची ना मी मूर्ख परी उपरोध जी सन्मुख तुझची करू. आम्ही तुझ्यावर रुसाव देवा. आणि देव पण अर्जुनाचा तो भ्रम टिकेल असंच वागलाय. माऊलीने किती बहरीचं वर्णन केलं या अर्जुनाच्या बाबतीत. माऊलींची फार गोड उभी. तो बोले हा निवांत की साय. बरोबर ना. तो रुसे तरी बुझावी पुसे तरी बुझावीत जाय नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनाने म्हणावं कृष्णा तुला काही कळत नाही. कृष्णाने खाली मान घालायची म्हणजे हो बरोबर तू म्हणतो ते बरोबर आहे. काय कृष्ण म्हणते जगद्गुरु म्हण तुला कळत नाही. हे काय घडलं अर्जुनाकडून. स्वरूपाचं ज्ञान नव्हतं म्हणून. आणि मला असं म्हणायचं आहे ज्याला तुम्ही मानणार आहात ना त्याला तुम्ही जाणणार पण आहात. आणि जाणीव असली पाहिजे. आणि ती दोघांकडे पाहिजे. कोणी सांगायचे आणि सूर्याला तेज देणारा मी आहे पण देवाला तेज देणारा देवाला प्रकाशित करणारा कोणीच नाही. म्हणून तो चिद आहे. आणि असा परमात्मा आम्हाला सुख देणारा आहे आनंद देणारा आहे. सत्य चैतन्यमन आणि सुखदायक म्हणून तो सच्चिदानंद रूप आहे असा आहे. तो जर असा असेल तर आम्ही त्याची उपासना केली पाहिजे. करावीशी वाटेल म्हणूनही. आणि ज्याची उपासना करायची तो कसा आहे आम्हाला कळावं म्हणूनही. मग जर तो सत्य चिद आणि आनंद असेल तर आम्ही आमच्या मनाला प्रवृत्त केलं पाहिजे. किंबहुना देवाला सांगावं की या सच्चिदानंद स्वरूपाचा मोह या मनाला होऊ दे. त्याच्यासाठी कथा आहे. सबका बड़े भाव से
कंद सच्चिदानंद गोविंद लागू दे मनाला छंद लागू दे मनाला छंद लागू दे मनाला छंद लागू दे मनाला छंद आनंद कंद सच्चिदानंद गोविंद लागू दे मनाला छंद सतचित आनंद स्वरूप असलेल्या त्या हरीचा छंद मनाला लागावा. 7 दिवसात असा कोणता क्षण येईल की त्या क्षणात ते घडेल हे सांगता येत नाही. आणि एक क्षण पुरे. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. त्यासाठी परिस आणि लोखंड किती वर्षे एकत्र ठेवावे लागतात? माऊली तर म्हणते, अगावरी फोडावयाची लागी लोह मिळो का परिसाचे अंगी, की जे मिळते नि प्रसंगी सोनेची होईल. परिसावर घाव घालण्यासाठी आलेली लोखंडाची कुऱ्हाड जेव्हा पहिला फटका मारते, चांगल्या कामासाठी आली का, परिसाचं भलं करायला आली का ती कुऱ्हाड? ते म्हणतात ही जातच संपवून टाकायची, कारण परिसामुळे लोखंड उरत नाही, स्पर्श झाला की सोनच होतं. पण त्या घाव घालण्याच्या निमित्ताने आलेल्या लोखंडाला परिसाचा तेवढासा क्षणाचा स्पर्श झाला. लोखंड सोन्याचं झालं नवल नाही, त्या लोखंडाला आलेला गंज पण सोन्याचा झाला. देवाला ही विनंती करावी, कोणत्या क्षणी जीवनाचं सोनं होईल सांगता येत नाही, पण प्रार्थना चालू पाहिजे. आम्हाला स्वरूप कळलं, सच्चिदानंद रूप आहे. स्वरूपाने काय होईल? साधना राहील चालू. साधने करता स्वरूप कळावं. दुसरी बाब आहे त्याचं सामर्थ्य. त्याचं सामर्थ्य कळलं ना की आपण निश्चिंत होतो, विश्वास दुणावतो. तो आहे आणि नुसता आहे नाही, तो शक्तिमान आहे. खोल फिरवणारा नाही, सर्व शक्तिमान. आता बऱ्याच पोरांनी त्या शक्तिमानची वाट पाहिली ना, हातपाय मोडून घेतले, दिल्या गॅलरीतून उड्या टाकून. त्यांना काय माहिती शक्तिमानच गंगाधर का गंगाधरच शक्तिमान आहे. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अभया. मी ज्याला नमस्कार करतो तो सामान्य नाही आहे. व्यास महाराज म्हणतात विश्वोत्पत्ती आदी हेतवे, या सगळ्याला हेतुभूत तो आहे. उत्पत्त्या आदी, आदी हा प्रत्यय लावल्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी त्यातच आल्या. हे जगत तो निर्माण करतो. लोक शोधतायत अजून हे जग कसं निर्माण झालं. गॉड पार्टिकल काय, तो कुठला होल, शोध चालू आहे ना. त्या होलला एक नाव आहे काहीतरी, जाते हा होल अँड सोल शोधतायत ते. मूलकण, मूलकण काय? मला वाटतं एक क्षण जरी नीट भागवत पाहिलं तरी मूलकण कळायला अडचण नाही. बरं, अजूनही विज्ञानाचं काय म्हणणं आहे माहितीये? त्यांना विचारली सृष्टी कशी निर्माण झाली, तर ते म्हणतात एक खूप मोठा असा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटात काय झालं ते अजून कोणालाच माहित नाही. मग तुम्हाला माहित नाही ते बोलता कशाला? आमचे ग्रंथ सांगतात ना काय कशापासून झालंय ते.
पहिले कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते, तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने पहा एवढी ख्याती केली आणि मग तिने पुढे तो विस्तार केला. माया तत्व या जगाला विस्तारायला कारण ठरलं ना, ते गॉड पार्टिकल शोधतात. आणि खरंच सांगा, विज्ञानाला काय निर्मितीचं तंत्र कळालं? सायन्स सांगू शकतं पाणी कसं निर्माण होतं ते? पाणी कसं निर्माण होतं? पाण्यासाठी कोणते दोन वायू एकत्र आले पाहिजे? बोला सायन्स वाले. हायड्रोजन आणि ऑक्सिजन, ते एकत्र आल्यावर काय बनतो? H2O, पाणी बनतं ना. पाण्याचा ना हायड्रोजन ना ऑक्सिजनचा तसा काय संबंध आहे? हायड्रोजन वायूचा गुणधर्म काय? हवेशी संपर्क आला की तो पेट घेतो. कोण? हायड्रोजन. आणि काही जाळायचं असेल तर मदत कोण करतो? ऑक्सिजन. असे हायड्रोजन ऑक्सिजन प्रत्येक गावात असतातच. एक जळणारे आणि दुसऱ्याला जाळणार. मग हायड्रोजन जळणार आहे, ऑक्सिजन जाळणार आहे, एकत्र आल्यावर विझवणारा कसं बनतो हे विज्ञानाला कुठं माहिती अजून? लक्षात घ्या, विज्ञान कितीही पुढे जाऊ द्या, पण एक आव्हान राहील. विज्ञान दोन गोष्टी एकत्र करून तिसरं बनवतं. पहिलं कोणी बनवायचं? या जगातली कोणती गोष्ट विज्ञानाने बनवली मला दाखवून द्या फक्त. 8 दिवस आहेत तुमच्याकडे, घेऊन या अशी वस्तू जी विज्ञानाने बनवली. तर असं माईक विज्ञानाने बनवलं म्हणजे हे काय? लोखंड. हे कुठं मिळलं? कुठं मिळालं हे? कर्नाटकात ना. लोखंडाच्या खाणी कुठे? तिकडे. किंवा जमशेदपूरहून आणलं असेल, टाटानगर, बोकारो. म्हणजे आम्ही काय केलं, आम्ही खाणीतलं ते आणलं आणि त्याच्यावर काही संस्कार करून उपलब्ध करून दिलं. या जगात एक कण सुद्धा नव्याने बनवता येत नाही. कुणीच काही बनवू शकत नाही. एकमेकाला बनवतात तेवढेच. नवीन बनवतं काय? काय बनवलं दाखवा ना. या जगातली अशी वस्तू दाखवा की जी विज्ञानाने बनवली आहे. औषध इथलं इथंच घेऊन करतायत ते. सगळं आपलंच. त्या जत्रेमध्ये बऱ्याचदा भैया येतो ना, तो हरभरे आपलेच विकत घेतो. टोमॅटो टाकतो, कांदा चिरतो, मिरची टाकतो, कोथिंबीर टाकतो, सगळं काही करतो. हरभरे आपलेच विकत घेतले, त्याची कोशिंबीर काय ती चणा चटपटी बनवली की पुन्हा आपल्यालाच विकली जाते. याचा अर्थ काय? नव्याने काय केलं? सगळं इथलंच काय? आणि सगळ्यात मोठी विज्ञानाला चपरा काय महाराज देवाची. सगळं बनवलंय विज्ञानाने, चॅलेंज केलं. मग सगळं जमा करून रक्त का नाही अजून बनवलं? आहे विज्ञानात हिंमत रक्त बनवण्याची? लोक म्हणतात ना की अन्न एकत्र झालं की त्याचं रक्त बनतं. मग तुम्ही अन्न एकत्र करा त्याच्यावर प्रक्रिया. गुलाबजाम टाका, आज उकडीचे मोदक टाका ना, रक्त बनवा. उत्पत्ती त्याचं तंत्र आहे आणि ते स्वतंत्र आहे. अहो किती चमत्कार सांगावेत, हे त्याचं खातं न कळण्यासारखंच आहे. गुलाबजामचा कलर कसा असतो? गुलाबजामचा कलर चॉकलेटी. रसगुल्ला पांढरा. बटाटा वडा पिवळा. पेरू हिरवा. चिकू चॉकलेटी. सफरचंद लाल. मग प्रश्न आता, अननस पिवळं. अननस पिवळा आहे, चिकू चॉकलेटी आहे, सफरचंद लाल आहे, पेरू हिरवा आहे, रसगुल्ला पांढरा आहे, गुलाबजाम चॉकलेटी आहे. उकडीचा मोदक तो तर पाहिजेच आज, तो पांढरा आहे. मग उकडीचा मोदक पांढरा आहे, तो खाल्ल्यानंतर बनणार
बनणार रक्त लाल कसं काय, हा प्रश्न नाही का? अहो त्याच्या उत्पत्तीचा अभ्यास करणारी माणसं संन्याशी झाली. कळालं नाही म्हणून नमस्कार आहे देवा, आम्हाला काही कळत नाही. आणि लक्षात घ्या, ज्यांनी ज्यांनी विज्ञानाचा पूर्ण अभ्यास केला ती माणसं शेवटी भजन करायला लागली, हे विसरू नका. ते म्हणाल मग आम्हाला भेटतात, हे अर्धे हळकुंडाने पिवळे झालेले आहे. तुम्ही विज्ञानाचा पूर्ण अभ्यास केल्यावर तुम्ही भजनच कराल, यात वाद नाही. काही लोक काय वेड्यासारखे मुहूर्त पाहतात. अरे वा, ते सायंटिस्ट लोक अंतराळामध्ये जेव्हा उपग्रह सोडतात तेव्हा मुहूर्त पहिला पाहतात, हे ध्यानात ठेवा. पण त्यांच्यापेक्षा हे जास्त शहाणे आहेत का? त्याच्या उत्पत्तीचं तंत्र आम्हाला कळत नाही. ती त्याची शक्ती आहे, त्याची स्थिती. तो सगळ्यांना कसं सांभाळतो काही माहिती नाही. तो सगळ्यांचं पोषण कसं करतो आम्हाला कळत नाही. सगळेच किचन मध्ये नसतात तरी सगळ्यांना जेवायला वेळेवर घालतो ना. जो जिथे असेल त्याला तिथं तो सांभाळतो ना. किती काळजी घेतो. अहो देवाने एक मिनिट भर जरी आपल्याकडे दुर्लक्ष केलं ना तर आपण संपून जाऊ. पण निदान दिवसातून 10 मिनिटं तरी आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला नको? एक माळ तरी जपायला नको का? जो पूर्ण वेळ आपल्याकडे लक्ष देतो. मी एका दवाखान्यात गेलो, त्या डॉक्टरनी छान एक पाटी लावली होती. पोस्टर होतं, ते हृदयाचं चित्र दाखवलं होतं आणि ते हृदय माणसाला सांगतंय मी तुमच्यासाठी 24 तास चालतो, तुम्ही माझ्यासाठी 1 तास तर चाला. कोण म्हणतंय? हृदय. हृदयापासून म्हणतंय. आज हार्ट पेशंट वाढलेत ना, जर 10 पैकी एका माणसाला प्रॉब्लेम आहे, ब्लॉकेजेस, हार्ट ब्लॉकेज प्रत्येकाकडे. का असं व्हावं? आम्ही याचा विचार करायला हवा. ते हृदय म्हणतं पूर्ण 24 तास मी चालतोय, 1 तास तरी तुम्ही माझ्यासाठी चाला. भगवंत आपल्याला कायम सांभाळतो, आपण त्याची आठवण ठेवली पाहिजे. स्थिती आणि लय, तो जगाचा संहार पण छान करतो. संहार गरज आहे की नाही बोला? जर संहार नसताना तर अख्ख्या जगात नुसत्या खाटानं खाटात झाल्या असत्या, कारण कोणी मेलच नसतं आणि हे जग रोटेट झालं नसतं. अहो रुग्णालयामध्ये खिचपत पडणारी माणसं तरी काय मागतात? अरे देवा कुठं चिठ्ठी हरवली पहा, मग त्यांच्यावर उपकार करणारी संहार लीला आहे. देवाचा स्वभाव सांगितला, तापत्रय विनाशाय. तो तिन्ही तापाचा नाश करणार आहे. भागवत किती आम्हाला जवळ करतं पहा. एरवी देवाबद्दल बोलताना संत नेहमी असे बोलतात की देव पापाचा नाश करतो, पण आज मात्र संत म्हणाले की देव तापाचा नाश करतो. मग पापाचा नाश आणि तापाचा नाश फरक काय? पाप हा बाप आहे आणि ताप त्याची संतती आहे. पापाच्या पोटीच ताप जन्माला येत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, पाप त्रास देत नाही पण पापामुळे होणारा ताप त्रास देतो. चोराला चोरी करताना दुःख वाटतं का चोरी सापडल्यावर दुःख वाटतं? दुसऱ्याची चप्पल घालताना ती आरामदायीच वाटते. ते काय अशी बाबळीच्या काट्यासारखी थोडी नसते. म्हणजे पाप करताना त्रास नाही, पण ते पाप जेव्हा न्याय द्यायला येतं, परिणाम द्यायला येतं, मग तेव्हा म्हणतात नको. मला सांगा, घोटाळा करताना त्रास का घोटाळा पकडल्यावर त्रास? लगेच माणूस आजारी होतो ना. घोटाळा करणं हा पाप आहे आणि घोटाळा उघडकीस येणं हा ताप आहे. आणि देवाला म्हटलंय तापत्रय विनाश आहे. दुसरी एक महत्वाची बाब आहे, पाप आपलं आधी झालेलं असतं, ताप पुढे होणार असतो. आणि नियम असा आहे की पाप झालं की ताप होणार. पण देवाच्या बाबतीत असं म्हटलंय, पाप तुमच्याकडून आधी घडलंय, तुम्ही देवाला आता नमस्कार केला,
तर माग जे पाप झालंय त्याचा जो पुढे ताप होणार आहे तो भगवंत नष्ट करतात. केवढी सुविधा आहे. माग जे पाप झालंय त्याचा होणारा ताप त्याच्यापासून देव दूर करतो. म्हणून तर देवाला त्या आशेनं संतांनी सांगितलंय, मज सोडवी दाता मज सोडवी दाता. आम्ही संकल्प घेतो की आम्ही पाप करणार नाही आहोत, आम्ही आमचं जीवन निष्पाप आणि निष्कलंक ठेवणार आहोत. पण मागची उदारी लय आहे असं म्हणेल ना कोणी. एक रविवार आम्ही कधी जाऊ दिला नाही. लोकांना वाईट वाटतं त्याचं, आणि ते अवघड आहे. म्हणून त्याचं कॅलेंडर मधला वार पण लाल रंगात असतो ना रविवार. कॅलेंडर लाल, सिलेंडर लाल, लाल लाल. लोक म्हणतात महाराज फार चूक झाली आमची मागे, आता आम्ही पुढे नाही इथून काही करणार, इथून पुढे आम्ही बरोबरच वागणार आहोत. पण माग जे चुकलंय त्याचं काय. तापत्रय विनाशाय. आज जर आम्ही भजन करत असू तर आमचा प्रभू मागचा सगळा होणाऱ्या पापाचा ताप नष्ट करणार आहे. केवढी मुभा आहे, कारण देव जागोजागी उभा आहे. रामायणातली गोष्ट आहे. विभीषणाकडून एका भिल्लाचा वध झाला, त्याचा बाण लागला. त्या भिल्लांच्या टोळीने विभीषणालाच पकडलं, झाडाला बांधून ठेवलं आणि म्हणाले याने आपला माणूस मारला, आपण याला मारूया, याला दंड देऊया. ही वार्ता परमात्म्यापर्यंत गेली, परमात्म्यापर्यंत पोहोचली. प्रभू धावले, त्या भिल्लांना हात जोडून विनंती करू लागले, माझ्या विभीषणाला सोडा, हो माझ्या विभीषणाला सोडा. देवाचा माझा शब्द फक्त भक्तांसाठीच येतो. माझ्या विभीषणाला सोडा, माझ्या विभीषणाला सोडा. त्याला दंड देऊ नका, त्याला शिक्षा देऊ नका. ते भिल्ल म्हणू लागले, प्रभू याने आमच्या माणसाचा वध केलाय, याला आम्ही तसे सोडणार नाही आहोत, याला आम्ही मारणार, याला आम्ही शिक्षा देणार. तेव्हा प्रभू म्हणाले, तो माझा शरणागत आणि प्रिय भक्त आहे, तुम्हाला याला शिक्षा द्यावीची वाटते ना, शिक्षा दिल्याशिवाय तुमचं समाधान होणार नाही. असं जर असेल तर माझ्या विभीषणाला सोडा आणि त्याच्या जागेवर मला बांधा, आणि त्याला जो दंड देणार आहात तो मला द्या, पण माझ्या विभीषणाला देऊ नका, तो माझा शरणागत आहे. म्हणून त्याला तापत्रय विनाशाय म्हटलंय. श्रीकृष्णाय वयं नमः. यातला श्री शब्द राधावाचक आहे. कृष्णासहित त्या राधेला वयं नमः आम्ही सगळे वंदन करतो. व्यासांनी अहम नमः नाही म्हटलं, वयं नमः. वयं म्हणजे आम्ही सगळे. कारण का पूर्वी अध्यात्म हा एकांतिक विषय होता, कोणीतरी एकट्याने जाऊन बसायचं करायचं. पण व्यास महाराजांनी अहम नमः शब्द घालवला आणि वयं नमः आम्ही सगळे मिळून हे करतो आहोत. आणि सगळे जेव्हा एकत्र मिळून येतात तेव्हा तिथं किती सुंदर आणि काय घडू शकतं हा मंडप त्याचा पुरावा आहे. अख्खं डायगर गाव, 23 गावांचा हा एकादशी ग्रुपचा परिसर, सगळे एकत्र येतात आणि तेव्हा दत्त महाराजांच्या प्रांगणामध्ये हा भक्तीचा मळा फुलतोय. वयं नमः एकट्याने नाही करायचं, सगळ्यांना सोबत घेऊन करायचं. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आणि वारकरी संप्रदायाची जी पद्धत आहे ना, सगळ्यांना घेऊन चालण्याची, जे घेऊन आले त्यांनाही घेऊन चालण्याची. काही वेळेला असाही अनुभव येतो, घेऊन येतात लोक, म्हटलं या आता घेऊन तर घेऊन. आमच्या कीर्तनात एक आला फुल, लोकांनी त्याला हाकलायलाच काढलं. म्हटलं जाऊ द्या, बसू द्या आता. ते म्हणाले का? म्हटलं हा बसू द्याच. दारू पिणाऱ्या माणसाने दारू पिऊन कीर्तनात येणं हा कीर्तनाचा विजय आहे का? इतकी महागाईची पितात तरी इथली नशा काही वेगळीच आहे. म्हणून तर ते इथपर्यंत आले ना. खट नट यावे शुद्ध होणी जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. ही चोखोबारांची दवंडी, नुसती भिवंडीची दवंडी नाही.
सगळ्यांना सोबत घेणं. ज्ञानोबारायांनी काय काम केलंय? जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवांची. सगळ्यांना जमा केलंय ना. कृष्णाने आम्हाला काय शिकवलंय? वयम नमः. वाकड्या बोबड्या पेंद्या सुदाम्या त्रिदाम्या मधुमंगल सगळ्यांना सोबत घ्या. प्रल्हादाने आम्हाला काय शिकवलंय? कौमार्यत आचरेन प्राज्ञ धर्मान भागवता निह. जो जसा असेल तसा त्या सगळ्यांना घेऊन हे भजन आहे. विठूचा गजर हरिनामाचा विठा गोविंदा. विठूचा गजर Hare
प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम. दुसरं वंदन आहे ते शुकदेवांना. त्यामध्ये काही बिरुद योजलेली आहेत. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदोस् तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. अपेत कृत्य, ज्यांचा संस्कार झालेला नाही असे ते आहेत. बरं, संस्कार कोणावर व्हायला पाहिजेत? आता ती शिबिर आम्ही आयोजित करतो, बाल संस्कार शिबिर. आणि शास्त्र असं म्हणतं संस्कार त्याच्यावर करायला पाहिजे ज्याच्याकडे विकार आहेत. मला सांगा, लहान मुलाकडे विकार असतो, त्याला वडील शिकवतात खोटं बोलू नये. ते बापाला विचारतात, बाबा खोटं म्हणजे काय? नेहमी खरे बोलावे हे कोणाला सांगावं? ज्याला खोटच माहिती नाही. मग त्याला खोटेपणाची दीक्षा आपल्याकडून मस्त गीतो जाणा ठेविला कर. त्याला पहिलं खोटं बोलायला आपणच लावतं. आणि ती मोठी गंमत असते, ज्याने कोणाचे तरी पैसे थकवलेले राहतात आणि तो येतो घ्यायला. हा खिडकीतून पाहतो आणि बाथरूम मध्ये जाऊन लपतो आणि पिंट्याला सांगतो, पिंट्या ते काका आले, तिथे जा. आणि दरवाजा उघडल्यानंतर ते विचारतील पप्पा कुठे आहेत? तर त्यांना सांग की पप्पा घरात नाही आहेत. ठीक आहे, पिंटू तो पिंटूच, इनोसंट. त्या आल्या काकांनी बेल वाजवली, आल्या दार उघडल्याने विचारलं, का रे पप्पा कुठे? पप्पा आता बाथरूम मध्ये जाऊन बसलेत आणि त्यांनी असं सांगितलंय का ते काका आले की त्यांना असं सांग तर पप्पा घरात नाही. जमलं. ज्याच्याकडे विकारच नाही आहे त्याला काय संस्कार? कधी कधी वाटतं मग बाल संस्कार शिबिर घ्यावा का पालक संस्कार शिबिर घ्यावा हाच प्रश्न. बाप जर मुलाला एकाच टेबलावर घेऊन जर प्यायला बसत असेल तर खरी संस्काराची गरज पालकाकडे नाही, पालकाकडे. आणि जेव्हा हे इथून तिथं जायला पाहिजे ते गेलो नाही, आडातच नाही म्हणून पोहऱ्यात नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, मुलं अनुकरण प्रिय असतात. आपण काय करतो ते ती पाहत असतात. बाप त्याच्यातच वेळी देतो, जर पेटून घेऊन ये. मग तो तशी नाही आणून देत, तो एक दोन ट्रायल मारूनच येतो. बाप विचारतो, काय रे ही राखाडी इतकी जास्त कशी काय? हा दिसतो इतका तेजस्वी कसा काय? तर काय नाही, टेस्ट ड्राईव्ह घेतली. ज्याच्याकडे विकारच नाही त्याला संस्कार कशासाठी? अनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आज्वहा. द्वैपायन म्हणजे व्यास विरह कातर झाले त्या करता. कौशिकीय संहितेचं असं म्हणणं आहे, भगवान शिवजी पार्वती मातेला प्रबोध करत होते त्यावेळेला एका शुकीचं एक अंड मरून पडलेलं होतं. पण त्या तत्वज्ञानाच्या प्रबोधनाने, त्या ज्ञानाच्या श्रवणाने ते अंड जिवंत झालं. पार्वती माता झोपून गेल्या, पण तरी आपल्याकडे त्याला हुकार्या देणं म्हणतात. ते काही काही ठिकाणी रात असते ना, मग तिकडे ते रात्रभर एक कार्यक्रम असतो, काय म्हणतात त्याला, ते टुनटुन असतं ते छान, आणि ते रात्रभर पुरतं. मग एक गोष्ट सुरू करतो तो सकाळपर्यंत उजडेपर्यंत नॉनस्टॉप फुल टॉक टाइम राहतो. मग ते जे बोलणारे असतात ते आता बाकीचे तर झोपूनच जातात तिथे. मग तो एक दोन जणांना तसे बसवतो. त्यांचं काम काय? हुकार्या द्यायच्या. फोनवर बोलताना सुद्धा समोरच्या माणसाने हुकार दिला नाही तर हा म्हणतो आवाज येतोय ना, समजायचं हुकारी बंद झाली. तशी पार्वती माता झोपली, मग हुकार्या कोण देणार? तर ती पार्वती माता झोपली आणि त्या अंड्यातून आवाज येऊ लागला. भगवान शिवजी पाहतात हे अंड कसं काय हुकार्या देतात. जेव्हा पाहिलं तर त्या अंड्यातला जीव हुकार्या देतो. भगवान शंकर त्रिशूळ घेऊन त्याच्या अंगावर धावले. मी याच्या करता बोललो नाही तरी ह्याने हे का ऐकलं? त्यावेळेला त्या अंड्यातलं ते लीलाशुक उडून गेलं आणि व्यासपत्नी सुलजा मातेच्या पोटात जाऊन लपून बसलं. ते 12 वर्षे व्यासपत्नीच्या पोटात होतं आणि 12 वर्षांनी
व्यासांच्या आदेशाने, आज्ञेने आणि विनंतीने सुद्धा ते लीलाशूप बाहेर आले ते निघूनच गेलं. रामनाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आली, ते नागवीची पळून गेली रे. मग ते पुढे आणि व्यास मागे. व्यास आवाज देतात शुक शुक. त्यावेळेला झाडांनी प्रतिसाद दिला. पुत्रेती तन्मयतया तरवो विनेदुस्तरू. तरु म्हणजे झाड. तुम्ही ज्याचा शोक करता तो शोक वृथा आहे, व्यर्थ आहे, करू नका. का? तुम्ही मोह टाळला पाहिजे. तुमचा मुलगा इतक्या अधिकाराचा आहे. सर्व भूत हृदयम मुनी मानतोस्मी. तो सोहमभाव या बोधावर दृढ झालाय. त्यामुळे शुक हाक मारल्यावर झाडांनी ओ दिला होता. सुखदेवजी महाराजांची जीवन कथा. त्या शुकांना वंदन केलं. पुढे एकदा नैमिषे क्षेत्रे हे जने जने. प्रत्येकाच्या हृदयात गावागावात मी तुझी स्थापना करेन. कारण जगाला आज जी शांती समाधान पाहिजे ते समाधान भक्तीच देऊ शकतो. बाकी कोणी देऊ शकत नाही. पण नारदांवर काम होतं मुलांना जाग करणं. ते त्यांना हलवून जागे करू लागले. वेदाचे पाठ म्हणले, ऋचा म्हटल्या, ते थोडे जागे झाले पुन्हा ढेर झाले. आता प्रश्न आहे, जर वेद सांगून जागे झाले नाही तर हे जागी कशाने होणार? अनेकांना प्रश्न विचारले, कोणीच उत्तर देईना. त्या प्रश्नाचं उत्तर शोधत ते बद्रीनाथला गेले होते. सनत कुमार म्हणाले, नारद महाराज, काकेत कळसान गावाला वळसा झाला आहात का? तुम्हाला उत्तर माहिती आहे. पण कसं? तुम्ही ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला होता तेव्हा ब्रह्मदेवाने परंपरेनं तुम्हाला जे श्रीमद भागवत ऐकवलं होतं तोच हा उपाय आहे. तुम्ही भागवत ऐकवा. भागवताने नक्की ज्ञान वैराग्य तरुण होतील आणि भक्ती निश्चिंत होईल. आता प्रश्न असा आहे, भागवत हे वेदाचं काय आहे? सार आहे. मग वेद म्हणून झालं नाही ते भागवत म्हणून कसं काय होईल? काय ऐकवायला सांगितलंय? भागवत ऐकवा. भागवताने होईल. आणि भागवत सार कशाचं आहे? वेदाचं आहे. आणि वेद ऐकवून झाले होते. मग वेदाला जमलं नाही ते वेदाच्या साराला कसं जमेल? मला सांगा, आंबा चवीला कसा असतो? आंबा गोड, म्हणून त्याची पानं खायची असतात. बरोबर ना? मुळं खायची, खांद्या, फांद्या, डाळी, मोहर. मग आंबा गोड आहे की नाही? मग आंबा गोड आहे तर तो गोड फांदीत लागणार नाही, तो मुळात लागणार नाही, तो खोडात लागणार नाही, तो पानात लागणार नाही, तो डाळीत लागणार नाही. आंबा गोड आहे. हा तुम्हाला गोड कुठे लागेल? पिकलेल्या फळात. निगम कल्प तरोर गलितम फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरवो रसिको भुवी भावुकाः. वेदरूपी कल्पवृक्षाचं गळालेलं फळ जर कोणतं असेल तर ते भागवत आहे. त्यामुळे वेदानं झालं नाही माहित नाही, परंतु त्याचं सार असलेल्या भागवताने नक्की होईल. मग मधुवनामध्ये कथा आयोजित केली. त्या कथेचं मंगलाचरण सुरू केलं. कथेचं महात्म्य सांगायला सुरुवात केलं. कथा अजून व्हायची आहे, कथा सांगून व्हायची आहे. पण कथेचं महात्म्य सुरू झालं की त्या महात्म्याच्या प्रभावातच इतका जोर होता, इतकं वैशिष्ट्य होतं की ज्यांच्या उद्धारासाठी ती कथा आयोजित केली होती ते भक्ती ज्ञान वैराग्य निश्चिंत होऊन दिव्य आसनात बसून भजन करत करत त्या कथा मंडपाकडे यायला निघाले. कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. नारदजी और
पुढे पदरच नाही हो. मला या कथेबद्दलचा आदर असावा किंवा माझ्या जीवनाकरता मी एवढा वेळ काढला पाहिजे. मी माझ्या जगण्याला अधिक सुंदर बनवण्याकरता मी हे 7 दिवस वेगळे काढले पाहिजेत, तो विचार असावा. गणराया नक्की आपल्याला ती बुद्धी देईल. आणि ही जी अफाट मेहनत, अफाट म्हणजे जवळपास 150 पेक्षा अधिक गावात डायगर ग्रामस्थांनी निमंत्रण केली. 150 गावं फिरणं, डोर टू डोर. मला वाटतं एवढा प्रयत्न केल्यानंतर जर आपण पोहोचत नसो तर मी असा विचार करतो, जर पहिल्याच दिवशी असं आहे तर तुम्ही शेवटपर्यंत माणसं बसवणार कुठे आहात, हा प्रश्न नक्की पडणार आहे आपल्याला. तेव्हा हा चाललेला उत्साह असाच लाभदायक राहावा. आपल्या परिसरातील भागवताचार्य अनंत महाराज यांची आज उपस्थिती आहे. सगळी काही मान्य. येणाऱ्या काळाची पावलं ओळखा आणि त्यानुसार आमची पुढची वाटचाल असली पाहिजे. हे ग्रंथप्रेम आपल्या हृदयातल्या दात्याला जाग करणारं ठरो, ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. यानंतर शेवटचं भजन होईल. त्या कृष्ण गोविंद सब अपने भाव से गोपाल नंदलाल गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद आरती करो